परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कोणाचा होता काकाचा का कुंडली कोरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज विनायक यशवंत साखरे वंशी खातम दान दान करा चल सामान्य चैतन्य अज्ञान का विरोधी नहीं, किंतु विशेष चैतन्य ही अज्ञान का विरोधी है। चला व्यापक जो चैतन्य है सो सामान्य चैतन्य कहिए है, और वृत्ति में स्थित जो चैतन्य सो विशेष चैतन्य कहिए है। जैसे काष्ठ में स्थित जो सामान्य अग्नि है सो अंधकार का विरोधी, और मंथन से प्रकट किया जो अग्नि है, मंत्र से प्रकट किया जो अग्नि है सो बत्ती में स्थित होके अंधकार का विरोधी है। तैसे व्यापक चैतन्य अज्ञान का विरोधी नहीं भी है, परंतु वेदांत के विचार से अंतकरण की जो ब्रह्माकार वृत्ति हुई है ताके विषय स्थित चैतन्य अज्ञान का विरोधी है। विषय आपला असं चाललं आहे की ज्ञान अज्ञानाचा विषय चालू आहे। ज्ञान अज्ञानाचं पूर्वपक्षण केलं, ज्ञान आणि अंधाऱ्याचा विरोध असल्यामुळे ते आत्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळे, म्हणजे ज्ञान ही सूर्य आणि अंधकार ही अंधार, ह्या दोघांचा विरोध असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आत्म्या ठिकाणी अज्ञान कसं असं पूर्वपक्ष म्हणलं तर त्याचं उत्तर द्यायचं तसं नाही बाबा। आत्म्याचं एक सामान्य स्वरूप आणि एक विशेष स्वरूप आहे। हा सामान्य स्वरूप जे आत्म्याचं आहे या रूपाने ते अज्ञानाच्या विरोधी नाही, अज्ञानाच्या विरोध नाही। याच्यावर आम्ही तुम्हाला रात्री सांगून गेलो, इदमपणा जे आहेपणा आहे, सत्पणा जे आहे ते सामान्य वाचक पद आहे। चेतन परमात्मा जो असणार, चेतन ब्रह्म जे असणार आहे ते चेतनाचं पहिलं पद सत्पद हे सामान्य असल्यामुळे सामान्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही। याच्यावर त्याने रात्री दृष्टांत झोपेचा दिला, 2-3 अवस्थेचा दिला, व्यापक सामान्यचा दिला, म्हणून अज्ञानाचं ज्ञान सामान्य स्वरूपाने विरोध नाही, इथपर्यंत आला। इस रीति से केवल चैतन्य म्हणजे एक विषय राहिला। मग अज्ञानाचे विरोधी कोणतं आहे तर अंतःकरणाची वृत्ती अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती झालेली आहे। त्या अहम ब्रह्मास्मी वृत्तीच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान किंवा चैतन्य प्रतिबिंब असणारं, असं एका पक्षाचं मत आहे की वृत्तीमध्ये असणारं जे चेतन ते अज्ञानाच्या विरोधी आहे, असं काहीचं मत आहे। आणि काहीचं मत आहे की वृत्ती ही चैतन्याच्या संबंधाने असलेलं ते चैतन्य वृत्तीच्या द्वारे अज्ञानाचं नैश्य करतं असं म्हणणं काहीचं मत। पण हे दोन्ही मतं जरा थोडेसे हे आहेत, बरोबर नाहीत। अंतःकरणाची वृत्ती विचारणी झालेली त्या वृत्तीच्या ठिकाणी ज्ञान झाल्यामुळे ती वृत्ती अज्ञानाची निवृत्ती आहे, हे विरोधी आहे। इस रीति से केवल चैतन्य अज्ञान का विरोधी नहीं, पण सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, किंतु वृत्ति सहित चैतन्य अज्ञान का विरोधी है, अथवा चैतन्य सहित वृत्ति अज्ञान की विरोधी है। हे 2 पक्ष आहेत। प्रथम पक्ष में तो अज्ञान के नाश का हेतु चैतन्य है और वृत्ति सहायक है। चला दूसरे पक्ष में अज्ञान के नाश का हेतु वृत्ति है और चैतन्य सहायक है। आता याच्यामध्ये थोडासा फरक आहे, घ्या पुन्हा वाक्य ते पहिलं पक्षामध्ये घ्या, पहिला आकडा
वृत्ति सहित चैतन्य अज्ञान का विरोधी है। वृत्तीसह जे चेतन आहे, वृत्तीसह चेतन हे अज्ञानाच्या विरोध आहे. आता वृत्तीसह चेतन कसं असतं हे कळलं पाहिजे ना. वृत्तीसह चेतन कसं असतं हे कळलं पाहिजे तुम्हाला. ते वृत्तीमध्ये अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, त्याला ते वृत्तीसह चेतन म्हणावं असा एक भाग आहे. आणि म्हणून चेतन सवृत्ती आहे ना, वृत्तीमध्ये असणारं चेतन ते त्या ज्ञानाच्या विरोधी आहे असं औच्छादिकवादीचं मत आहे एक. हा, आणि दुसऱ्या पक्षामध्ये काय आहे, 2 चाकडा. चैतन्य सहित वृत्ति अज्ञान की विरोधी है. अरे चैतन्य सहित असणारी वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे. हो, पहिलं मी काय नुसतं सांगितलं, चेतन सवृत्ती, वृत्तीला सहाय्य चैतन्याचं पहिल्या पक्षामध्ये. वृत्तीला सहाय्य चैतन्याचं आहे. वृत्तीला सहाय्य असणारे चैतन्याचं ते चैतन्य त्या अज्ञानाच्या विरोधी आहे, एकाचं मत. आणि एकाचं मत कसं आहे, दुसऱ्याचं मत कसं आहे, चैतन्य सहित वृत्ति. चेतन सवृत्ती. पहिलं वृत्ती चेतन आणि आता चेतन सवृत्ती, असं 2 टप्पे आहेत ना, दोघांचे 2 मत आहेत. तर त्याच्यामध्ये चेतन सवृत्ती अज्ञानाची निवृत्ती आहे असं त्याचं म्हणणं आहे. निवृत्त काय, वृत्ति सहित चैतन्य. टिप है, अवच्छेदवाद में वृत्ति सहित चैतन्य व चैतन्य सहित वृत्ति विशेष चैतन्य कल्पित विशेष चैतन्य कहिए है, सो अज्ञान का विरोधी है. दोनों में उत्तर पक्ष श्रेष्ठ है. कहते वृत्ति की आवरण भंग की हेतु होने से. तो आता चेतन सवृत्ती ना, चेतन सवृत्ती ना, वृत्ति सहित चैतन्य. हा, वृत्तीचं चैतन्य, वृत्तीचं चैतन्य जे आहे ते त्या अज्ञानाच्या विरोधी आहे ना. ते कसं, तर वृत्ती हे अज्ञानाच्या निवृत्त काय, वृत्ती ही अज्ञान निवृत्तीचं कारण आहे. वृत्तीनं अज्ञान निवृत्त होतं, मग अज्ञान निवृत्तीचं कारण कोण आहे, वृत्ती. आणि त्याला सहाय्य कोणाचं आहे, चैतन्याचं. म्हणून चैतन्याचं वृत्ती अज्ञानाचे निवृत्तक आहे. म्हणून ज्ञान ही त्याच्याबरोबर आहेच की, ज्ञान ही त्याच्याबरोबर आहे. कोणाबरोबर, वृत्तीबरोबर. कारण ज्ञानाशिवाय वृत्ती नाहीच की. ज्ञान हे एक व्यापक आहे आणि त्या ज्ञानाच्या साह्याने वृत्ती अज्ञान निवृत्त करते असं एक आहे. आणि कायचं म्हणणं आहे, वृत्तीच्या साह्याने अज्ञान नाहीचं करणं चेतन आहे. हां, इथं कोणतं आहे, चेतन आहे ना. हां, का वृत्ती आहे, मग चेतनच आहे त्याला. असं कसं होईल. अवच्छेदवाद की रीती है. या औच्छेदिकवाद एक आहे. या औच्छेदिकवादाचं मोठं चिंतन आहे. औच्छेदिकवाद ही भामतिकार आहे. ते झालं ते. हां, नुसती वृत्तीच म्हणते अज्ञानच निवृत्त. और आभासवाद में तो सामान्य चैतन्य को न्यायी, विशेष चैतन्य भी अज्ञान का विरोधी नहीं. आता याच्यामध्ये थोडंसं आभासवादी म्हणजे विद्यार्थी स्वामी, मोठा ग्रंथ आहे माझ्याकडे पंचदशी. तर त्या विज्ञान स्वामीने म्हणलं अज्ञानाचं निवृत्त साभास वृत्ती आहे. साभास वृत्ती म्हणजे आभास असं, म्हणजे त्या वृत्तीमध्ये चैतन्य पडलेलं प्रतिबिंब तर आभास म्हणावा त्याच्या भाषेत. म्हणून आभासाचं जी वृत्ती ते अज्ञानाची निवृत्ती नाही. आभास ही सामान्य चैतन्यासारखाच आहे असं त्याला म्हणायचं. मग किंतु वृत्ति सहित आभास अथवा आभासा सहित वृत्ति अज्ञान का विरोधी है. मग वृत्तीचा आभास घ्या किंवा आभास वृत्ती घ्या, हे अज्ञानाच्या विरोधी आहे. फक्त वृत्ती घ्या. वृत्ती ही अज्ञान चेतनस्य चेतन सहित वृत्ती ही अज्ञानाचे विरोधी आहे. इस रीति से प्रकाश रूप चैतन्य अज्ञान का विरोधी नहीं, चैतन्य के आश्रित अज्ञान है. हो, अशा रीतीनं चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, अज्ञान ही चैतन्याचे आश्रित आहे. हां, ता अज्ञान से आवृत्त जो आत्मा ताके विषय बंध का अध्यास बने है. म्हणून अज्ञान हे त्या आत्म्याचे आश्रय असल्यामुळे, त्या अज्ञानाची एक पहिली शक्ती आवरण असल्यामुळे त्या आवरण या शक्तीनं आत्म्याला झाकून टाकलं
म्हणून आत्म्याच्या ठिकाणी अहंकार अधिक ही अध्यास आहे. आश्रित हा म्हणजे त्याच्यावर टिप आहे. हा पूर्व कहा था कि सूर्य विषय अंधकार की न्यायी स्वप्रकाश रूप आत्मा विषय अज्ञान संभवे नहीं, हो. सो शंका बने नहीं. आता मागं सांगितलं की सूर्याच्या ठिकाणी अंधार नाही, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, असा जर तू म्हणला होता ते तुझं म्हणणं तुझं बरोबर नाही. काहे ते हम्म. सूर्याधिक ज्योती महातेज का विशेष रूप है. मग कारण सूर्याधिक हे जे असणारे तेजस्वी वृत्ती आहे, ज्ञान जास्त प्रकाशित, पण आत्मा तसा नाही. हा सामान्य नहीं और आत्मा का स्वरूप तो सामान्य प्रकाश है. म्हणून आत्मा त्या ठिकाणी दोन स्वरूप मानले जाते कळण्याकरता. एक सामान्य मानलं आणि एक विशेष मानलं. पण सामान्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही झालं, आणि विशेष जे आहे ते अज्ञानाच्या विरोधी आहे. पण सूर्याचा प्रकाश जे अंधकाराच्या विरोधी सांगितलं, तर सूर्याच्या प्रकाशामध्ये अति तेज आहे, म्हणून त्याच्या अंधाराचा विरोध आहे असं सिद्ध होतं. पण हिथं तसं नाही. चैतन्य ही सामान्य आहे, चैतन्यशास्त्र अज्ञान आहे. अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत. आवरण या शक्तीनं आत्मस्वरूपाला झाकलं. असं जरी असलं तर सामान्य चैतन्य व्यापक असल्यामुळे ते सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. सामान्य नहीं आत्मा का स्वरूप तो सामान्य प्रकाश है, याते सो अज्ञान का विरोधी नहीं. झालं ते. याते दृष्टांत सूर्य और सिद्धांत चेतन की विषमता करी उक्त अशंका का अवकाश नहीं. म्हणून सूर्याचा दृष्टांत आणि सिद्धांत याचा काही त्याचा संबंध नाही. दृष्टांत कमी आहे, त्या दृष्टांताला इथं वाव नाही. पूर्व कहा जो सामान्य रूप ते ज्ञात और विशेष रूप ते अज्ञात वस्तु में अध्यास होवे है, और आत्मा में सामान्य विशेष भाव है नहीं, याते निर्विशेष आत्मा ज्ञात और अज्ञात बने नहीं, ताके विषय अध्यास का असंभव है. असं पाठ्यमागे सांगितलं की आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही, त्याच्यामुळे अध्यासाला कारण किंवा आत्म्याच्या ठिकाणी अध्यास आहे असं नाही झालं. कारण सामान्य विशेष भाव पाठीमागे नाही असं पूर्वपक्षीचं म्हणणं आहे. तरी पण हे त्याचं म्हणणं बरोबर नाही. कशा रीती ते ऐक सो वार्ता भी बने नहीं. ते त्याची वार्ता त्यांनी सांगितलेलं बरोबर नाही. काहे ते आत्मा है यह सर्व को प्रतीत होवे है. आत्मा नाम अपने स्वरूप का है, मैं नहीं हूँ यह किसी को प्रतीत होवे नहीं. किती गोड आहे. किंतु मैं हूँ यह प्रतीत सर्व को होवे है. किती अनुभव आहे. याते सतरूप करके आत्मा सर्व को भान होवे है, और चैतन्य आनंद व्यापक नित्य शुद्ध नित्य मुक्त रूप आत्मा है. ये प्रतीति नहीं है, लेकिन सत्स्वरूप से प्रतीति है. मैं नहीं ऐसा कोई कहता नहीं. मैं तो है, लेकिन मैं कौन है इतना ही पता लगना चाहिए. मी आहे इथपर्यंत बरोबर आहे, पण त्यालाच माऊली म्हणतात, अरे बाबा तू आहे, पण तू कोण आहे याचा विचार कर ना. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग तू कोण देह आहेस का कर्ता भक्त आहेस का संकुच का स्वान आहे, हे काय नाही, हे अज्ञानाचं कार्य आहे. त्याच्यामध्ये व्याप्ती तुझी आहे. म्हणून मी आहे. अंतःकरणाला मी म्हणतो, इंद्रियाला मी म्हणतो, नामरूपाला मी म्हणतो. त्या ही सामान्याने व्यापक असल्यामुळे त्या सामान्याच्या आश्रय असणारी वृत्ती, ती वृत्ती मी आहे असं म्हणते. पण मी ही सामान्य चेतन मी सुद्धा म्हणू शकत नाही. परंतु मीचा व्यवहार अंतःकरण व्यापकच कोणी करतं, म्हणून मी हे सामान्य आहे. चला मी हे सामान्य आहे ना. मी कोणाला माहीत नाही. मी नाही असं कोण म्हणते, पण मी कोण असं कोणाला कळतंय. मी आहे तिथपर्यंत आहे. मग मी आहे कोणतं पदाचं वाचक आहे, सत्पदाचं. सत हे तीन कानामध्ये असतं, आणि आनंद चिद असंग निर्विकार नित्यमुक्त हे माहीत नाही. चला या सर्व को प्रतीत होवे नाही. काय प्रतीत होत नाही, आता नाव घेतलेले. चला हे कोणाला माहिती होत नाही, परिस्थिती कोणाला अनुभव नाही. म्हणून चैतन्य आनंद व्यापक नित्य शुद्ध नित्य मुक्त रूप ते आत्मा अज्ञात है, और सत रूप करके ज्ञात है. आत्म्याचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे,
आणि सत्स्वरूपाचं ज्ञान आहे. आता विशेष स्वरूपाचं पुन्हा नाव घ्यायचं. चिद आणि आनंद कुठं असतं हे नित्यमुक्त हे त्याचं विशेष स्वरूपात हे कोणाला माहीत नाही त्याला. यह वार्ता अनुभव सिद्ध है. हे अनुभव आहेच की. याचा अनुभव सांगा तुम्ही. मी आहे याच्याबद्दल वाद आहे का तुमचा? नाही. नाही. मग मी ज्ञानरूप आहे, मी सुखस्वरूप आहे, मी निर्विकार आहे, मी नित्यमुक्त आहे, याचा वाद आहे. म्हणजे याचा विचार आहे. मग मी नित्यमुक्त वाटतं का, मी ज्ञानरूप वाटतं का, मी सुखरूप वाटतंय का, मी नित्य आहेत का, मी मुक्त आहे का, हे काही कळत नाही का. आणि हे कळलं म्हणजे ह्याला साधूचा बोध म्हणावं. जर ज्ञान आनंद नित्यमुक्त असं जर कळलं तर त्याला साधूचा बोध झाला असं म्हणावं. आणि हेच कळत नाही झालं. आणि हे न कळल्यामुळे आणि काही जरी केलं तरी सुख मिळत नाही कायमचं. हां. सो अनुभव सिद्ध वार्ता युक्ती से दूरी होवे नाही. म्हणजे हे अनुभव असणारा असं वार्ता म्हणजे माहिती हे बाकीच्यांनी निवृत्त होतच नाही, बाकीच्या कोणत्याही साधनाने. सर्व कुप्रतीत जो होवे हे आत्मा का सतरूप सो तो सामान्य रूप है ना. आत्माचं सत्रूपाने प्रतीत ते सामान्य स्वरूप त्याचं निरूपाने. केवल ज्ञान को जो प्रतीत होवे चेतन आनंदाधिक सो विशेष रूप है. आणि जे आनंदादी चिद अधिक आनंदादी हे त्याचं विशेष स्वरूप आहे. पण हे ज्या वृत्तीला कळतं त्या वृत्तीला अनुभव येतो. पण सच्चिदानंद मात्र आत्म्याचं विशेष स्वरूप आहे. सामान्य म्हणजे व्यापक आहे त्याला. जो अधिक काल में अधिक देश में होवे सो सामान्य रूप कहिए. हा, आता याचा विस्तार करा. म्हणजे अधिक काल असते. अधिक काल कोणता आहे? सत कोणत्या काळात नाही? तिन्ही काळात. कोणत्या पदार्थात नाही आहे? म्हणजे अधिक देशामध्ये अधिक काळामध्ये ज्याची व्याप्ती असती त्याला सत म्हणावा आणि त्या सताला सामान्य म्हणावं असं शास्त्राचा नियम आहे. और न्यून देश में न्यून काल में होवे सो विशेष रूप. आता न्यून काल न्यून देश म्हणजे चिद आणि आनंद त्या वृत्तीलाच थोडकं याच्यात कळतं. कारण चिदाकारच वृत्ती होती, आनंदकारच वृत्ती होती. म्हणजे अल्पकालामध्ये अल्पदेशाचं हे देश आणि काल वृत्तीला घ्यायचं बरं का. अधिष्ठानाकडून घ्यायचं नाही. अधिष्ठानाकडून काही घ्यायचं नाही. अधिष्ठान चैतन्य ज्ञानरूप आहे, सुखरूप आहे, त्याच्याकडून नाही म्हणतो. वृत्तीचाच देश आहे, वृत्तीचाच काल आहे. वृत्तीला ज्या वेळ कळतो ते वेळ त्याची घ्यायची. आणि वृत्ती व्याप्ती किती आहे समजुतीपर्यंत. म्हणजे वृत्तीचे देश काल आहे पण त्याला अल्पदेश अल्पकाल म्हणायचं वृत्तीच्या दृष्टीनं. अधिष्ठान चैतन्य दृष्टी नाही. देश आणि काल कशाला म्हणायचं आहे का नाही. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही जी व्यवहार करते अल्पकालच, पुन्हा नाही. का? एकदा वस्तू कळली तिचं काम भागलं. पण वृत्तीकडून देशकाल मोजायचा. मग अखंड अहम ब्रह्मास्मी वृत्ती अधिक काळ घ्यायचा. तरी पण अज्ञानाला देशकाल जेवढा आहे न कळण्याच्या मध्ये तो तसं ज्ञानाचा एकच आहे. पाठीमागचा विषय लक्षात जर असला तर प्रथम क्षणी वृत्ती संबंधी होती, नंतर अज्ञान निवृत्त होतं, नंतर अनुभव येतो. पण तिन्ही काल किती आहेत? डोळ्याचं पातळ असतं. म्हणून अल्पकाल अल्पदेश याच्याकरता म्हणायचं असं. आणि अज्ञानामध्ये अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला सगळंच आहे. यद्यपि आत्मा का स्वरूप ही चेतन आनंदाधिक है, याते सत की न्यायी चेतन आनंदाधिक सर्वत्र व्यापक है. ते सुद्धा व्यापकच आहे. पण साधकाच्या समजुतीकरता याचं प्रकरण केलं नाही तर सत चिद आणि ही सुद्धा व्यापकच आहे. फक्त याला जेव्हाला कळत नाही. आनंद विषयाद्वारे वाटतो आणि बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान वाटतं. पण बुद्धी ही ज्ञान नाही, विषय सुख नाही, पण हे कळत नाही. तरी पण सुख हे अधिष्ठान व्यापकच आहे, ज्ञान हे अधिक व्यापकच आहे. परंतु अधिकार नसल्यामुळे बुद्धीच्या ठिकाणचे व्यावहारिक ज्ञानाने ज्ञान समजतात आणि विषयाच्या सुखाने सुख समजतात. पण हे दोन्ही अज्ञानाचे लक्षण आहे. पण चिद आणि आनंद ही सुद्धा व्यापकच आहे. का? काय कळत नाही तुम्हाला? कोणत्या काळात काय कळत नाही?
तिन्ही कालामध्ये कळतं की नाही? मग सत्य ज्ञान आहे का नाही तिन्ही कालात? नीट घ्या लक्षात, नीट घ्या लक्षात. कोणता पदार्थ तुम्हाला कळत नाही? झोप कळते, स्वप्न कळते, जागृती कळते. मग पोट दुखते का? मग असलं तर राहू दे मग. नाही. हां, तिन्ही कालामध्ये ज्ञान आहे का नाही मग? हो, फक्त ते ज्ञान मी आहे एवढंच कळलं नाही. म्हणून एकाच मीपणे नागिवले घर, नाही तरी बाप्पाओ संसार ब्रह्मरूप. देहाला मी म्हणतो, करता बघता मी म्हणतो, म्हणून त्या कल्पित मीने तुम्हाला दुःखात आणून टाकलं झालं. वास्तविक तुम्ही चिद आणि आनंदरूप आहात झालं. म्हणून चिदही व्यापक आहे आणि आनंदही व्यापक आहे. कारण आनंद हे विषयाच्या द्वारे वाटतो अज्ञानाला, ज्ञान बुद्धीच्या द्वारे वाटतं अज्ञानाला. पण बुद्धी आणि विषयात ज्ञान नाही, आनंद नाही. आनंद आनंदच आहे, फक्त न कळल्यामुळे तुम्हाला कलेतो आनंद वाटतो, उपाधीचा आनंद वाटतो, कशात तरी आनंद. जोपर्यंत सुखाच्या ठिकाणी तुम्ही अनुभवत नाही तोपर्यंत अज्ञान आहे झालं. आणि सुखाच्या ठिकाणी अनुभवलं पाहिजे. कारण सुख ही दुसरीकडे नाहीच नाही. सुख नाही कोठे आलिया संसारी. हे वेळेवर संसाराला आलेले, जन्मामध्ये आलेले तुम्ही लोक, सुख नाही कोठे, दुसरीकडे सुख नाहीच. सुख आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. सुख जो है तो आपका स्वरूप है, ज्ञान जो है तो आपका स्वरूप है. ज्ञान और सुख ये तुम्हारा ही स्वरूप है. इसलिए आप जो है तो सत है, आप जो है तो ज्ञान है, आप जो है तो सुख है. हे तुझं स्वरूप आहे झालं. मग तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. मग तुकोबाराय म्हणतात हा ब्रह्मरूप आहे, म्हणजे चेतन स्वरूप आहे, आनंदरूप आहे झालं. हे कळत नाही म्हणून त्याला सापेक्ष दृष्टीने विशेष स्वरूप नाव दिलं. वास्तविक त्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भावसुद्धा नाही. पण ही कळण्याकरता सामान्य विशेष भाव कल्पना केली साधूने. वास्तविक अधिष्ठानाला सामान्य म्हणायचं नाही आणि विशेषही म्हणायचं नाही. सत की अपेक्षा थे चेतन आनंदादिक कंकु न्यून देश में और चेतन आनंदादिक की अपेक्षा थे सतरूप को अधिक देश में कहना बने है. अरे आलंच किती बने नाही. हो. मग त्याला सामान्य विशेष अधिक देश म्हणायचंच नाही. कारण त्याच्या ठिकाणी देश वस्तू नाहीच. अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी, सच्चिदानंद असणाऱ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी तिथं देशही नाही आणि कालही नाही. देश आणि काल सावयव पदार्थाच्या ठिकाणी असतो. आत्मा निर्गुण निराकार असल्यामुळे त्याला देशकाल नाही झालं. आणि म्हणून सापेक्षित तुमच्या दृष्टीने देशकाल आम्ही कल्पित तुला कळण्याकरता ठरवला. वास्तविक तसं नाही तिथं काही. कारण त्रिपुटी रहित जी वस्तू असती तिथं देशकाल नसतो. त्रिपुटी सहित जी वस्तू असती त्याला देशकाल लागत असतो. म्हणून तुला कळण्याकरता चिद आणि आनंद हे त्याचं स्वरूप विशेष म्हणून मी म्हणतो. वास्तविक त्याला सामान्य विशेष भावसुद्धा नाही. याला माऊली म्हणते जाणीव नेणीव, इथं दोन्ही भाव गेले. पण देहबुद्धी म्हणून तो स्वतः आहेत, करता भक्ता म्हणून तो ज्ञान आहे. असं इकडच्या दृष्टीने तिकडे नाव दिलं. वास्तविक ते कोणत्या प्रमाणाचा विषय नाही असं नाही, पण प्रमाणाचा विषय नाही. आणि याला माझी गुरुदर्शन पतिव्रता कोणत्या साधनाने सिद्ध होती? डोळ्याने का? शब्दांनी का? हां, नाही का? कशाने सिद्ध केली? तिच्या शक्तीने. तसं सगळे चैतन्य शक्ती सगळी सिद्ध आहे. पण हे तुम्हाला कळत म्हणून तिकडून इकडं आणायचं आम्हाला. वास्तविक अगोदर जे असतं त्याच्यावर सगळे जगत असतं. सगळ्याच्या आधी असतं त्याच्यावर सगळे जगत असतं. मग अनादि आनंद कोण आहे? अधिष्ठान आहे. अनादि आनंद, अनादि आनंद म्हणजे ज्याचे उत्पत्तीनाश नाही ते, ज्याचे उत्पत्तीनाश नाही ते. आणि अनादि शांत आहे ते कोण? उत्पत्ती आहे पण नाश नाही. ते उत्पत्ती नाही पण नाश आहे. उत्पत्ती नाही, ज्ञानाने बाद होतो. ज्ञान बाद होतो. ईश्वर जीव अविद्या माया त्याचा संबंध. याची उत्पत्ती नाही पण ह्याचा प्रत्यय येतो. म्हणून ज्ञानाने त्याची निवृत्ती होती का बाद होतो. आणि अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झालं तिथं उत्पत्ती नाही नाश नाही असे निश्चय होतो. उत्पत्ती नाही नाश नाही असा त्याचा निश्चय होतो. म्हणून माऊली म्हणतात, तुकोबाराय म्हणतात,
काय म्हणतात सांगू तुला? माऊली म्हणतात हो, आम्ही पराई परते बोलून खुंटले तिथं आम्ही आहेत. जसं चारी वाचा नाही सजायला, चारी वाचा मुरड्याला वेदचारी, बोल बोलून बोलच बोलले, काय नवलाव साजणे. ते एक जीवनमुक्ती भूमिकाला घेऊन म्हणतात आम्ही चारी वाचाच्या पलीकडे वेदालाही न ओळखू येणारे असे इतके आम्ही लांब आहेत. लांब काय शब्दाचा अर्थ? तुम्ही स्थूल दृष्टीने नामरूपात आला म्हणून त्याला लांब म्हणायचं, वास्तविक लांब नाहीच. न कळण्यामुळे लांब म्हणायचं, न कळण्यामुळे लांब. नाहीतर ज्या वेळेस कळत नाही त्यावेळेस ते कळूनच म्हणतो, पण ते कळणं मी नाही असं म्हणायला लागलं म्हणून लांब म्हणायचं. चला म्हणून मैं हूँ जाते म्हणून सतरूप आत्मा का सामान्य अंश है और चेतन आनंदाधिक विशेष अंश है, यह कहना भी बने नहीं. ही दोन्ही तथापि हाँ चला तथापि सत की प्रतीति सर्व को अविद्या काल में भी होवे है और चेतन आनंद रूप आत्मा है, यह प्रतीति सर्व को अविद्या काल में होवे नहीं. है ना, बरोबर गोडच आहे ना. नीट घ्या वाचत. मी तर तिन्ही काळामध्ये पण चिद आणि आनंद कोणाला कळत नाही अविद्या निवृत्त झाल्याशिवाय. हो केवल ज्ञानी को ही होवे है. मग जी ज्ञानी आहे ज्याला चिद कळलं, ज्याला सुख कळलं त्याला ज्ञानी म्हणायचं आहे. ज्ञानी कोण इथं? ज्याला चिदाचा अनुभव आला, ज्याला ज्ञानाचा अनुभव आला त्याला ज्ञानी म्हणायचं. मग ते ज्ञानी कोण आहेत सांगतो तुला. ज्ञान गुडगम्य ज्ञान द्यावं लागले, निवृत्तीने दिसले माझ्या हाती. केव्हा? त्रिगुणासार निर्गुण आहे, सारासार विचार हरिपाठ. निर्गुण आणि सगुण असणारे त्रिगुण असार आहे आणि निर्गुण हे सार आहे. हे ज्याला कळलं ते ज्ञानी. आता याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण. हे प्रमाणन झालं. तुम्हाला अनुभवाने सांगतो. तुम्हाला तिन्ही अवस्था कळतात का नाही? मग अनुभवानं का नाही? ऐकून का होईना पण अनुभव आहे का नाही? न कळताना सुद्धा त्या ज्ञानानेच व्यवहार कळत असतो. जसं लहान मुलाला गुळ कडू लागतो का? कळल्यावर गुळाची गोडी कळते, पण आधी तसं न. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला स्वरूप कळत नाही तरी त्या ज्ञान स्वरूपाने वृत्ती व्यवहार करते, पण ते ज्ञान स्वरूपाने वृत्ती व्यवहार करते ही त्याला कळत नाही त्याला. पण ज्ञानाशिवाय वृत्ती, त्रिभुवनाचा व्यवहार, त्रिभुवनामध्ये ज्ञान एकच आहे, ते आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाने त्रिभुवनाचा व्यवहार होतो. फक्त अंतःकरण त्या आधी कार्यच नसतं म्हणून त्याला ज्ञानाने व्यवहार करत असताना ते ज्ञान मी आहे एवढं कळत आहे, सुख मी आहे एवढं कळत नाही. पण त्याच सुखावर व्यवहार वृत्ती करते, त्या ज्ञानाने व्यवहार वृत्ती करते. पण वृत्तीच्या ठिकाणी तेवढा अधिकार नसल्यामुळे त्याला कुठेतरी याची कुठेतरी गुंतागुंती असते. मग कोणाची कलेचं आहे, कोणाची विद्वतेचं आहे, कोणाचे पैशाचं आहे, कोणाच्या जगामध्ये आहे. पण हे सगळं स्वरूपाचं न कळण्यामध्ये आहे. पण स्वरूप ज्याला कळलं असा जो ज्ञानी महात्मा त्याला निश्चित आणि आनंद कळतो. ज्ञानी महात्माला काय म्हणते तुकोबार आहे? मी तो कमी महाराज पंडित कीर्तन काय म्हणले मी वासुदेव. याच्या पुढं जाऊन सांगू तुला कळलं तर. याच्या पुढं ही तर वासुदेव मग संत भाषेत पण खूप मोठी भाषा आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, हो आम्ही स्वयंभू आहे ते केले नव्हे. आम्ही स्वयंच सिद्ध आहे, आम्हाला कोणी केलं नाही आणि कोणी आम्हाला ओळखलं नाही. आम्ही अनादी अनंत आहे. स्वयंभू म्हणलं उत्पन्नाच राहायचं. मग तुकोबार आहे स्वयं सिद्ध आहेत का नाही? मग एखाद्या वेळेस कसं म्हणतात आम्ही वैकुंठवासी म्हणते, एखाद्या वेळेस होईन भिकारी पंडित वारकरी म्हणतात. ते काय कराय आहे का रे? पण नाही ते असं त्याचं एकच माझं गुरुजींनी द्रष्टांत दिलं. गुरुजी सांगावं राजाचं लेकरू ह्याच्यात मेंढराच्या डब्यात बसलं तरी राजाच्याच, फर्स्ट क्लास डब्यात बसलं तर राजाचं. तसं मी वारकरी म्हणलं तर मुक्तच.
आणि मी पापी चंडाळ म्हणलं तरी मुक्त. पण समजुतीनंतरचा व्यवहार कुठलाही सुखाचा आहे. समजुतीनंतरचा व्यवहार कुठलाही सुखाचा आहे, पण समजूत नसलेला व्यवहार कोणताही जर असला तरी दुःखाचा आहे. फार मोठा खेळ आहे. मग समजूत करून घे. परमार्थाची समजुतीची गरज आहे. म्हणून वाचून ज्ञान मिळणे की उपाय करशील ते चुके ते सुटकीची नव्हती की गुंपची रुकी. माऊली म्हणतात स्वरूपाच्या ज्ञानावाचून तू काय केलं तर जास्त फसल्या जातील, मुक्त होणार नाही. गुंपशी अधिक आहे. हो, आता याचा विस्तार वेळ होईल. चला पुढे. मग स्वतःची समजूत करून घ्या. अविद्या काल में चेतन आनंद मुक्त का शुद्धता भी है, परंतु प्रतीत होवे नहीं, याते अनु एक समान है. इस अभिप्राय ते चेतन आनंदाधिक न्यून काल वृत्ती कहिये है. म्हणजे ह्याच्या दृष्टीने न्यून काल म्हणल्या. कळलेली वृत्ती थोडकं वेळ म्हणजे याचं कारण अज्ञान काळामध्ये याची प्रतीच आहे. ज्ञानाची प्रती सुखाची प्रती. पण सुख आणि ज्ञान कळत नाही. आणि ज्यावेळेस कळलं त्यावेळेस अल्पकाल म्हणायचं. कारण कळायला वेळ जास्त. जसं कापराला अग्नी लागल्यावर किती वेळ राहतो, तसं मी आत्मा ब्रह्म निश्चित ठरलं की देहबुद्धी निश्चित होते. मग देहबुद्धीचा अभिमान जातो, देह जात नाही. आणि मी ब्रह्म आहे अशा समजुतीमुळे सुख हे माझं स्वरूप आहे, ज्ञान हे माझं स्वरूप आहे, ही थोड्या वेळ राहते. पुन्हा तेही वरती मावळून आपल्या मस्तीत राहतं. झालं समजूत हो तरच समजूत झाली ती वरती तिथं राहिली काय न राहिली काय. एकदा याला माझे गुरुजी दृष्टांत देत होते. नेहमी सांगा गुरुजी माझ्या. हो, काय सांगितलं गुरुजीनं. लग्न झाल्यानंतर ते समजूत किती वेळा झाली. लग्न झालं किती वेळ समजूत झाली. मी तुमची मालकी किती वेळ म्हणते. नेहमी घुकते का. त्याला अल्पकाळ म्हणायचं आहे ना. गुरूंचे दृष्टांत सोपे पण सिद्धांत गोड आहे. एकाच क्षणात समजूत बदलते का नाही. आणि आईबाप बी रडतात का नाही. ते बी काय एका क्षणात. ते काय म्हणतं आजवरी आमची नाता झाली तुमची रडायला कशाला रोग आला मग तुला. हेच मायाचा पडदा आहे. अल्पकाळ या शब्दाचा अर्थ निश्चयाची वेळ. पुन्हा संपला विषय. आणि ज्ञान आहे तो पण दीर्घकाळ. मग किती वेळा जन्म आहे, किती स्वर्गाला जावं, किती वैकुंठात जावं, किती महाड्या बांधावं, अयोध्या जाऊ दे. सगळं व्यवहारच आहे. म्हणून दीर्घकाळाचा सुद्धा भ्रम आहे. त्याच्याही पुढे जर गेलास तर कालच नाही, कालाचा भ्रम आहे. झालं सिद्धांत करणं फार महत्त्वाचं आहे. चला. और सतरूप अधिक काल वृत्ति कहिए है. म्हणजे मी आहे सदरूप त्याच्या अधिक काल होते. इस रीति से सतरूप का और चेतन आनंदादिक का सामान्य विशेष भाव नहीं भी है, परंतु अल्पकाल और अधिक काल में प्रतीति होने ते सामान्य विशेष भाव की न्यायी है. काल परत ते सामान्य विशेष म्हणले का. सामान्य विशेष स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष स्वरूपात ठिकाणी नाही. पण वृत्तीच्या समजुतीमुळे काल जास्त असल्यामुळे मीची अधिक काल परिस्थिती ती कल्पित मीची अधिक काल परिस्थिती ती म्हणून त्याला दीर्घकाल म्हणायचं. वास्तविक या सापेक्ष दृष्टीने समजुतीला वेळ थोडका आहे म्हणून अल्पकाल अल्पदेश म्हणला. वास्तविक तिथं देशकाल नाही, सामान्य विशेष भी नाही स्वरूपाच्या ठिकाणी. या कारण ते आत्मा का सतरूप सामान्य अंश कहिए है और चेतन आनंदादिक विशेष अंश कहिए है. या कारण से दीर्घकाल प्रतिशय होने से और अल्पकाल प्रतिशय होने से अल्पकाल होने से चीज आनंद कहा जाता है और दीर्घकाल में प्रति हो सामान्य कहा जाता है. लेकिन वो दोनों भाव अधिष्ठान में नहीं. आत्मा निर्विशेष है या सिद्धांत की भी हानि नहीं. आत्मा कसा आहे निर्विशेष म्हणजे कोणाचा विषय नाही झाला. आपलं महिमत आहे. निर्विशेष म्हणले की तिथं एकटा असतो आणि सविशेष म्हणले की तिथं विषय भाव असतो. म्हणून आत्मा विषयी नाही, आत्मा विषय नाही. आत्मा द्रष्टा नाही, आत्मा दृश्य नाही. द्रष्टा नाही असं नाही, द्रष्टा आहे पण द्रष्टा भाव वृत्तीचा नाही आणि विषय तर नाहीच नाही. त्याला कोण विषय करेल एक वस्तू असल्यामुळे. चला. जो आत्मा में सामान्य विशेष भाव अंगीकार करे तो निर्विशेष आत्मा है या सिद्धांत की हानि होवे. तो सामान्य विशेष भाव अंगीकार किया नहीं, किंतु
अविद्या से सामान्य विशेष की न्याय प्रतीति होवे हे याते सामान्य विशेष भाव कहे. कशामुळे? अविद्यामुळे. अविद्येमुळे. अविद्यामुळे सामान्य विशेष भाव होतो. न कळण्यामुळे चांगला वाईट आहे. कळल्यावर चांगलं वाईट कुठे आहे? हां, अविद्यामुळे सामान्य विशेष भाव मानला जातो. वास्तविक अधिष्ठान ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही झाला. इस रीति से सत्य रूप करिके ज्ञात और चेतन आनंद नित्य शुद्ध नित्य मुक्त ब्रह्मरूप करिके अज्ञात आत्मा विषय बंध का अध्यास बने हे. अशा रीतीने कळत नसल्यामुळे बंधचा अध्यास होतो असं म्हणायचं आहे. अध्यासरूप बंध की ज्ञान से निवृत्ति भी बने हे. म्हणून अध्यासरूप जे बंध आहे ते ज्ञानानंच निवृत्त होते. याते ग्रंथ का प्रयोजन संभवे हे. म्हणून ह्या ग्रंथाचं फल सिद्ध होतं. पुंडली करू. चला, किती राहिलं आता आपण? एकच सण हे एकच. आता उद्या होईल. बघू आता. हा ते दीड. हो. सामान्य विशेष भाव कल्पना आहे. वास्तविक अधिष्ठानाकडे सामान्य विशेष नाही. असं आहे. अधिष्ठान चैतन्य फार खरं. आता त्यांना यायचं जर झालं